नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक गृहिणीच्या कामी येतील अशा उपयुक्त व महत्त्वाच्या किचन टिप. टिप नंबर 1. आजकाल वेगवेगळ्या जीवनशैलीमुळे आजार खूप वाढलेत. हार्ट अटॅक, शुगर, कोलेस्ट्रॉल हे आजार वाढत आहेत. म्हणून आजार पूर्णपणे संपविण्यासाठी शेवग्याच्या पानाचे सेवन किंवा त्याची पावडर स्वरूपात तुम्ही घेऊ शकता. याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही, पण फायदे मात्र भरपूर प्रमाणात होतात. म्हणून याचे सेवन आहारात नक्की करावे. यामुळे तुम्ही नेहमी तरुण राहता. टिप नंबर 2. पावभाजी, छोले, पनीर यासारख्या भाज्यांमध्ये अर्धी कांद्याची पेस्ट व अर्धे कांदे बारीक चिरून त्यामध्ये घाला. यामुळे ग्रेव्हीला खूप छान अशी चव येते. उपयुक्त टीप आवडली असतील तर लाईक, शेअर व आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. टिप नंबर 3. अनेक जण भाजीत शेवटी मीठ घालण्याच्या टिप्स देतात, परंतु भाजीमध्ये शेवटी मीठ घातल्यास भाजीला चव येत नाही व भाजी पानचट लागते. म्हणून भाजीमध्ये मीठ आधीच घालावे. टिप नंबर 4. शरीरावर कोठेही खाज येत असेल तर त्या ठिकाणी खोबरेल तेलात कापूर वडी मिसळून लावावी. यामुळे खाज पासून सुटका मिळेल. टिप नंबर 5. तूप बनविताना रवी व तुपाचे भांडे हे खूप चिकट होते, त्यामुळे उकळते कडक पाणी टाकून त्यामध्ये ठेवावे. यामुळे भांड्याचा चिकटपणा लगेच कमी होतो व हे भांडे स्वच्छ करणे किंवा साफ करणे सोपे होते. टिप नंबर 6. लहान मुलांना जर सर्दी, कफ झाला असेल तर थोडेसे जायफळ उगाळून त्याचा लेप मुलाच्या छातीवर व डोक्यावर लावावा. यामुळे कफ, सर्दी लवकर कमी होते. टिप नंबर 7. साबुदाणा खिचडी बनवताना त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट जास्त बारीक करून घालू नका. थोडासाच जाडसर कूट त्यामध्ये घालावा. यामुळे साबुदाणा चिकट होत नाही, तसेच खायला पण टेस्टी लागतो. तर साबुदाणा खिचडी बनवताना ही ट्रिक्स नक्की ट्राय करून बघा. लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची टिप नंबर 8. नियमितपणे व्हाईट ब्रेडचे सेवन केल्यामुळे शरीराला नुकसान होऊ शकते, कारण त्यातून कोणतेही पोषक घटक आपल्या शरीराला मिळत नाहीत. टिप आवडली असेल तर पटापट लाईक व मैत्रिणीपर्यंत शेअर नक्की करा. टिप नंबर 9. जर मधुमेह असेल तर दररोज सकाळी 1 चमचा मध मिसळून आवळ्याच्या रसाचे सेवन करा. यामुळे मधुमेह बरा होतो. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 10. कोणताही पदार्थ भाजला किंवा उकडला तर त्यातील पोषक द्रव्ये टिकून राहते. मात्र हाच पदार्थ जेव्हा आपण तळतो तेव्हा त्यातील पोषण कमी होते. तसेच तळल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जास्तीचे तेल तर जातेच, पण कॅलरीमध्ये देखील वाढ होते. म्हणून शक्य तेवढे कमी तळलेले पदार्थ खाण्याचा नेहमी प्रयत्न करावा. तर रोजच्या जीवनामध्ये माझ्या प्रत्येक मैत्रिणीने ही टीप नक्की फॉलो करा. सुगरणींसाठी खास टिप नंबर 11. झणझणीत पिठले बनविण्यासाठी शक्यतो बारीक तिखट मिरची वापरावी. यामुळे पिठले छान असे तिखट, चवदार होते. तसेच त्यामध्ये कोथिंबीर देखील जास्त प्रमाणामध्ये घालावी. यामुळे पिठले दिसायला देखील खूप छान सुंदर दिसते. तर झणझणीत पिठले बनवताना ही ट्रिक्स ट्राय करा. टिप नंबर 12. उकडलेल्या बटाट्याची साले फेकू नका. या सालावर मीठ घालून त्याने चांदीची भांडी साफ करा. यामुळे चांदीची भांडी एकदम स्वच्छ होतील आणि ती नव्यासारखी चमकतील. तुमचे हजारो रुपये वाचवण्यासाठी खास टिप नंबर 13. केस गळती होत असल्यास खोबरेल तेल एक रामबाण उपाय आहे. यासाठी 5 लिटर खोबरेल तेल, तुळशीची पाने, जास्वंदाच्या झाडाची 2 पाने, फुलाची नवे, 1 चमचा ब्राह्मी पावडर, 1 चमचा आवळा पावडर आणि मधमाशाच्या पोळ्याचे मेण 15 ते 20 ग्रॅम एकत्र करून मंद आचेवर शिजवावे. त्याचा रंग हिरवा झाल्यानंतर
म्हणजे ते अजिबात काळे होऊ देऊ नये. ते गाळून घ्यावे. या तेलाने रोज रात्री 10 मिनिटे केसाच्या मुळाशी मालिश करावी. सुरुवातीला सलग 8 दिवस हा प्रयोग रोज करावा. स्त्रियांनी पुढील 2 महिन्यापर्यंत आठवड्यातून 2दा हा प्रयोग करावा व पुरुषांनी रोज करायला हरकत नाही. स्नान करताना स्त्रियांनी कोमट पाण्याने व पुरुषांनी थंड पाण्याने आंघोळ करावी. यामुळे केस गळती थांबते. उपयुक्त टीप लाईक शेअर करायला विसरू नका. टीप नंबर 14. महादेवांना अर्पण केलेले बेलपत्र खाल्ल्याने सर्व रोग नाहीसे होतात. टीप नंबर 15. ज्यांच्या चेहऱ्यावर वांगाचे डाग असतील त्यांनी रोज रात्री झोपताना कोरफडीचा ताजा गर चेहऱ्यावर लावून झोपा. यामुळे वांगाचे डाग हळूहळू लवकरच जातात. अत्यंत उपयुक्त पैसा वसूल ही ट्रिक्स आवडली असेल तर लाईक शेअर करा. टीप नंबर 16. ज्या महिलांची मासिक पाळी अनियमित असेल म्हणजेच उशिराने येत असेल त्यांनी ओवा व गूळ एकत्र करून त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवाव्यात आणि रोज एक गोळी खावी. यामुळे मासिक पाळी नियमित येऊ लागते. तर तुम्हाला पण पिरियड संबंधी काही समस्या असतील तर ही ट्रिक्स ट्राय करा. टीप नंबर 17. कपाटातील ठेवणीच्या साड्या व कपड्याचा कुबट वास येऊ नये म्हणून कपाटात जुन्या परफ्यूमची बॉटल ठेवावी. यामुळे कपड्याचा छान वास येईल. प्रत्येक गृहिणींसाठी महत्त्वाची टीप नंबर 18. किचन सिंकमधून घाण वास येत असेल तर दर 15 दिवसांनी डेटॉल व पाणी मिक्स करून किचन सिंकमध्ये टाकावे. तसेच सिंकमध्ये खरकटे केस अडकणार नाहीत याची काळजी नक्की घ्यावी. घर बंद करून गावी जात असाल तर नक्कीच असे करावे. यामुळे आल्यावर घरात कुबट वास किंवा घाण किंवा दुर्गंध येत नाही. टीप नंबर 19. हातपाय जर काळे पडले असतील तर दिवाळीला जे आपण उटणं लावतो त्या उटण्यामध्ये दूध मिक्स करून हातापायांना लावा. याने काळवंडलेला चेहरा व हातपाय छान असे चमकतील. प्रत्येक गृहिणीने फॉलो करण्यासारखी महत्त्वाची टीप नंबर 20. उशांची कवर आठवड्यातून एकदा धुतलीच पाहिजेत. परंतु कमी प्रतीच्या कापसाच्या उशा असतील तर त्यासुद्धा दर 6 महिन्यांनी बदला. कारण त्याने ॲलर्जीपासून बचाव होतो व झोपसुद्धा यामुळे छान लागते. निरोगी शरीर राहण्यासाठी प्रत्येक गृहिणीच्या व सुगरणीच्या कामी येतील अशा आपले लाखो किंवा हजारो रुपये वाचवण्यासाठी महत्त्वाच्या किचन टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला नक्की शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.